पाहूयात पुढची बातमी। मतदानाची टक्केवारी जाहीर करण्याच्या वेळेवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नवा वाद सुरू झालाय। निवडणूक आयोगाकडून रात्री उशिरा मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात येते, ही तक्रार असल्याचं शरद पवारांनी सांगितलेलं आहे। तर मतदान अचानक कसं वाढलं आणि ते जाहीर करण्यासाठी इतका वेळ का लागतो असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। तर यावरती भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। मोदींच्या नावाची लाट आहे, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान होत असून टक्केवारी समोर येत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलंय। त्यामुळे बावनकुळेंच्या उत्तरानंतर आता पुन्हा एकदा नव्यानं वाद होण्याची शक्यता आहे। तामिळनाडूची निवडणूक एका दिवसामध्ये, दिल्ली एका दिवसात समजू शकतो, लहान आहे, पण उत्तर प्रदेश ती काही 6 दिवसाची घेतली नाही, अतिशय कमी दिवसामध्ये घेतली। पण असं असताना महाराष्ट्रामध्ये इतक्या फास्ट टप्प्यात घ्यायचं कारण काय? राज्यकर्त्यांना चिंता असावी असं दिसते आणि त्यामुळे प्रधानमंत्री पुन्हा त्या राज्यात कसे जातील याची काळजी घेण्याच्यासाठी हे टाईम टेबल एक वेगळं बघायला मिळतं आपल्याला दिसतं। 2019 मध्ये एवढ्या टप्प्यात मतदान होतं। मोदींच्या नावाची सुप्त लाट या महाराष्ट्रात आहे, त्यामुळं जागा वाढतील, जागा कमी होणार नाही। राहिला तिसरा प्रश्न, पर्सेंटेज ऑफ व्होट। जेव्हा 6 वाजता शेवटची रांग संपतं तेव्हा 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत जेवढे लोक 6 वाजता आले ते लांबत लांब 8-8:30 पर्यंत मतदान होत असतं, त्यामुळे ती पर्सेंटेज शेवटी डिक्लेअर होतं। त्यामुळे पवार साहेब असे चुकीचे नरेटिव्ह सेट करू नका, राजकारणामध्ये इतक्या खाली जाल हे वाटत नाही। 11 दिवस लागतात तुम्हाला मतदानाचे आकडे जाहीर करण्यासाठी। हे डिजिटल इंडिया आहे, संध्याकाळी लगेच किती टक्के मतदान झालं आतापर्यंत आम्हाला समजत होतं, त्यानुसार ते आकडे आले। आणि आश्चर्य असं की फक्त नागपूर मतदारसंघामध्ये साधारण अर्धा टक्के मतदान त्यांनी कमी दाखवलंय। हा एक वेगळा घोळ आहे। भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसून तो मोदी शहा या कारस्थानी राजकारण्यांच्या हातातलं एक बावलं झालंय का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।